आता लास्ट आपण जे एसक्यूएल बघितलं. ठीक आहे, काय काय बघितलं आपण मोस्टली सिक्वेल मध्ये, की पहिले तर डेटा म्हणजे काय, व्हॉट इज डेटा. ओके. नंतर आपण बघितलं की एसक्यूएल काय आहे. एसक्यूएल हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज कशासाठी? टू क्वेरी दिस डेटा. ओके, म्हणजे ह्याच्यातून काही इन्फॉर्मेशन, मिनिंगफुल इन्फॉर्मेशन काढायची असेल तर ते कोण मला हेल्प करेल ती काढायला? तर एसक्यूएल. ओके. पण सिक्वेल जे आहे ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सिक्वेलला वर्क करायला आय नीड समथिंग कॉल्ड ॲज अन RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आणि ह्याचे आपण 2-3 एक्झाम्पल बघितले. म्हणजे ओरेकल हा एक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा सॉफ्टवेअर आहे. DB2 आहे जे IBM देतं. ओके. तर माय सिक्वेल आहे. म्हणजे हे काय म्हणतात, हे UIs आहेत. हे UIs वापरून यू विल डू एन एसक्यूएल प्रोग्रामिंग टू क्वेरी द डेटा. ओके. आता ह्याच्यात आपण दोन प्रकार बघितले. ठीक आहे. डेटा जो आहे, डेटा ओरिजिनेट करणारा एक आहे आणि डेटा ऍडमिनिस्ट्रेट करणारा आहे एक आहे. म्हणजे दोन प्रोफाईल आहेत. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर काय करतो? ही कॅन क्रिएट टेबल्स. ओके. क्रिएट डेटाबेसेस आणि ऍक्सेसेस बघणार, ग्रँट करणार ऍक्सेस, रिवोक करणार ऍक्सेस, ह्याच्याकडे पूर्ण ओनरशिप ऑफ द डेटा असणार. ओके. अँड देन देर आर समथिंग कॉल्ड एज एनालिटिक्स. ठीक आहे. अनालिटिकल टीम काय करते? ती स्वतःचा डेटा ओरिजिनेट किंवा ओनर ओनर नसते. ती काय करते? इट जस्ट क्वेरीज द डेटा. ठीक आहे. बिझनेसच्या हिशोबाने, ऍज पर द बिझनेस, ऍज पर बिझनेस नीड. ओके. हा अनालिटिक्स आहे. म्हणजे आपले जे येतात हे सगळे रोल, डेटा सायन्स झालं. ओके. डेटा इंजिनियर झालं. ओके. बिग डेटा इंजिनियर झाले. ह्या लोकांचा रोल मोस्टली इथे येतो. त्यांच्याकडे काय असतं? कोणीतरी ऑलरेडी त्यांना चा लेख बनवून दिलेला असतो. लेख म्हणजे काय? खूप सारे डेटाबेसेस जो होल्ड करतो त्याला लेख म्हणतात. समथिंग विच होल्ड्स मेनी ऑफ द इन्फॉर्मेशन. आता ह्या डेटाबेसेसमध्ये बऱ्याचशा सोर्सेस मधून इन्फॉर्मेशन येते. ओके. अँड ऑल दोज इन्फॉर्मेशन इज कंटेंट विदिन एक प्रीडिफाईन सेक्शन ऑफ द मेमरी, त्याला म्हणायचं लेक. आणि ह्या लेकला मग नंतर यू डू ट्रान्सफॉर्मेशन्स. म्हणजे ते ETL ऑपरेशन्स आहेत की लेक मधून मी डेटा इनपुट केला, कोणी आधी त्याला एक्स्ट्रॅक्ट करतो, आधी नंतर लोड करतो. काही काही जे प्रोसेसेस आहेत ते काय करतात? आधी ट्रान्सफॉर्म करतात. एक्स्ट्रॅक्ट द फर्स्ट स्टेप आहे. ओके. आधी ट्रान्सफॉर्म करतात आणि मग लोड करतात. ओके. हे ओव्हरऑल ETLचं हे. ओके. तर एनालिटिक्सची जी टीम आहे ती, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन इनपुट दे ऑलरेडी गेट, आणि व्हॉट दे बेसिकली आर वर्किंग ऑन इज दिस प्रोसेस, एक्स्ट्रॅक्शन आणि लोड किंवा एक्स्ट्रॅक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आता आपण लास्ट वीक जे बघितलं, ओके, लास्ट वीक आपण जे लास्ट लेक्चर, तर आपण एक एक्सेल बघत होतो, राईट? की लेट्स से की माझ्याकडे कोण आहे, आय आय वॉन्ट टू कीप एन एंट्री. म्हणजे मी खूप सारे नोट्स तयार केलेत फॉर माय ट्रॅव्हल बजेट. ओके. म्हणजे मला कुठल्या कुठल्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचंय, कसं ट्रॅव्हल करायचंय, ह्या सगळ्याचं मी एक नोट्स बनवलेले. बट देन द नोट्स बिकेम क्लमझी. मग व्हॉट आय डिड इज, आय थॉट दॅट आय पुट इट इन सम एक्सेल अँड so that I can fine tune the data, or I can find an information, I can get an information out of the data very easily. Okay. So this is what my structure looks like. की मी आता माझे जे क्लमझी नोट्स होते ते माझे आता असे दिसणार आहेत. ओके. एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. अँड वी ऑल्सो सॉ की हे जे ह्या ज्या वरती हायलाइटेड ज्या गोष्टी आहेत, राईट,
दीज आर कॉल्ड एज कॉलम्स. ओके, म्हणजे आता सध्याचा हा जो डेटा टेबल आहे हा 1 2 3 4 5 6 7 8 कॉलम्स आहे. आणि हे कॉलम्स कसे डिसाईड करतात, तर रिअल टाइम सिच्युएशन मध्ये देर आर हार्डली प्लेसेस जिथे यू गेट टू डू द डेटा मॉडेल, बट देन some there is a team called as a data modeling team. Okay, ही डेटा मॉडेलिंग टीम विल डिसाइड हाऊ युअर स्ट्रक्चर लुक्स लाईक, म्हणजे हाऊ युअर कॉलम्स आर गॉना लुक लाईक. पण लेट्स से की वी वॉन्ट टू गेट इन टू दॅट स्पेस, राईट? वी नेवर नो की आपल्याला आपलं एक्सपर्टीज काय आहे अनटिल अनलेस वी स्टार्ट वर्किंग ऑन समथिंग. ठीक आहे, आता सपोज माझ्याकडे डेटा आलाय. ओके, आता फॉर एक्झाम्पल लेट्स से ग्रॉसरी आहे. ओके, ग्रॉसरीची मी लिस्ट ठेवते. आता ही तर लिस्ट आपण नेहमीच ठेवतो, राईट? वेन वी आर गोइंग टू शॉपिंग आपण ग्रॉसरीची एक लिस्ट ठेवतो. मग आयटम्स टू शॉप. ओके, कुठल्या शॉपिंग मॉलमधून करायचंय हे आपण ठरवतो. देन वी हॅव बजेट. ओके, बजेट घेऊन चालतं की आता ह्या मॉलमध्ये वी ओनली हॅव दिस मच ऑफ बजेट अँड दीज आर द आयटम्स टू स्पेंड. ओके, मग हा झाला एका मंथचं ग्रॉसरी शॉपिंग. अँड द लिस्ट विल कंटिन्यू फॉर अनदर मंथ. ओके, तर हा एक डेटाबेस तयार होईल. पण हा तयार व्हायच्या आधी हाऊ विल यू डिसाइड की त्याच्या टेबलचं नाव काय असेल? तर आपण असं म्हणू की ठीक आहे, मी आय हॅव डिसाइडेड की नेम ऑफ द टेबल विल बी दिस ग्रॉसरी. आता त्याचे कॉलम्स काय असले पाहिजेत? कसं ठरणार? यू हॅव टू लुक ॲट द डेटा, राईट? इफ यू वॉन्ट टू डिसाइड की व्हॉट कॉलम्स युअर टेबल्स विल हॅव, बट त्याच्यासाठी तुमच्याकडे डेटाची अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. मग डेटा कसा बघायला मिळतो? तर जर असं एखादी रिक्वायरमेंट आली की वी हॅव टू ऑन बोर्ड सो अँड सो, आणि आपल्याला त्यांचा डेटा प्रोसेस करायचा, तर पहिला क्वेश्चन आला पाहिजे की किती साईजचा त्यांचा पहिला तर डेटा आहे. ओके, जो प्रोसेस करायचा आहे. दुसरा म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये येणार आहे, फॉर्मॅट ऑफ द डेटा. आणि तिसरा क्वेश्चन म्हणजे we basically ask them to share the सॅम्पल सेट ऑफ द डेटा. कारण की ह्या सॅम्पल वरून वी विल डिसाइड की स्ट्रक्चर ऑफ द डेटा काय असणार आहे. ओके, आणि दॅट स्ट्रक्चर इज नथिंग बट अ टेबल इन आर इन द एसक्यूएल. ओके, हे एकदम बेसिक आहे टू अंडरस्टँड हाऊ डेटा इज. ओके, आता आपल्याकडे काय झालं, आपल्याकडे काय आलंय, आपल्याकडे एक हा टेबल डिसाईड झालाय की दिस इज हाऊ माय टेबल विल लुक लाईक. ओके, आता लेट्स से वी वी स्टार्ट रायटिंग द क्रिएट. ओके, आता मी काही सिंटॅक्स लिहिणार आहे. ओके, थोडस बेअर विथ मी. आय विल एक्सप्लेन each ऑफ द स्टेप्स की काय तो सिंटॅक्स रिप्रेझेंट करतो. ओके, सो ओके, आता हे काय आहे, हा आपला टेबल बनवायचा, ह्याला नाव काहीतरी दिलं पाहिजे. सो आय वी कॅन सजेस्ट सम नेम. आय कॅन गो विथ क्रिएट टेबल ट्रॅव्हल, or we can give more specific will be locations. Okay, I'm gonna write an opening bracket. Okay, पहिले city आहे, I'll mention it as varchar. नंतर आहे country, again give it as varchar. Then what I have, mode, activities, attraction, budget, days and weather. Okay, I'll say budget, integer, travel mode,
varchar travel destination. Okay, travel destination is already covered in the city. And they have attractions and activities. Okay. And I'm ending this. ठीक आहे. आता this basically हे जे काय इथे रिप्रेझेंट होत आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर टेबल. ओके. जे पण आपण सिक्वेल मध्ये क्वेरी सिक्वेल मध्ये जो जिथे आपण स्टोअर करणार आहे, दिस हाऊ युअर स्ट्रक्चर विल लुक लाईक. ओके. आता लेटेस्ट टेक दिस एक्झाम्पल. ओके. आता हा जो क्रिएट टेबल आहे, ओके, दिस इज कीवर्ड. ठीक आहे. एखादा टेबल क्रिएट करायचं असेल, डेटाबेस क्रिएट करायचं असेल, तर क्रिएट विल बी अ कीवर्ड यू विल यूज. आता आपण टेबल क्रिएट करतोय म्हणून क्रिएट टेबल, आणि दिस इज नेम ऑफ द टेबल. ओके. ऑफ द टेबल. हे काय आहे, व्हेरिएबल असणार. म्हणजे दिस कॅन बी एनिथिंग. म्हणजे माझं जर टेबलचं नाव लोकेशनचे आहे, then चंद्रकांत माइट हॅव समथिंग डिफरंट, मोहिनी विल हॅव समथिंग डिफरंट हिअर. सो दिस इज अ व्हेरिएबल. दिस यू कॅन डिफाईन ऑन युअर ओन. पण हे जे कीवर्ड आहेत, कीवर्ड क्रिएट टेबल, दिस हॅज टू बी लाईक दिस. ओके. नाव दिस, हा जो ब्रॅकेट आहे, दिस इज अन ओपनिंग ब्रॅकेट फॉर युअर स्ट्रक्चर. ओके. आता हे जे आहे, ह्याला हे जे आहेत ऍट्रिब्यूट्स, जे सिटी झालं, कंट्री झालं, बजेट झालं, दीज आर युअर ऍट्रिब्यूट्स. ठीक आहे. हे झाले टेबलचे ऍट्रिब्यूट. आर यू विथ मी टिल नाव? ओके. आता हे जे दोन ऍट्रिब्यूट्स आहेत, आता फर्स्ट ऍट्रिब्यूट मी डिफाईन केलाय सिटी. नाव टू डिफाईन अ सेकंड ऍट्रिब्यूट, यू हॅव टू यू हॅव यू हॅव टू सेपरेट इट बाय अ कॉमा. ह्याला म्हणायचं सेपरेटर. ठीक आहे. टू डिफाईन नेक्स्ट column. Okay, this is the separator. Now we will come back to this. हे जे इंटिजर varchar जे मी डिफाईन केले, ह्याच्यावर आपण नंतर येऊया. ओके. नाव आता हे अट्रॅक्शन्स पर्यंत, ऍक्टिव्हिटीज हा माझा लास्ट कॉलम आहे, राईट. हा लास्ट कॉलम आहे. ह्याच्यानंतर मला काय करायचं, टेबलचं डेफिनेशन क्लोज करायचं. तर प्लीज नोट, ह्याच्या जो लास्ट कॉलम आहे त्याच्या इथे सेपरेटर मेन्शन नाही केलाय. सो दिस बेसिकली इज गोइंग टू टेल युअर इंटरप्रेटर. एसक्यूएलचा जो इंटरप्रेटर आहे, तो त्याला सांगणार की हा लास्ट कॉलम आहे, आणि ह्याच्यानंतर यू आर एक्सपेक्टेड टू गेट दिस क्लोजिंग ब्रॅकेट. ओके. ह्याला मी म्हणेल एंड ऑफ द डेफिनेशन. ओके. आणि सेमिकोलन जे आहे, हे सांगेल की टर्मिनेट द क्रिएट स्टेटमेंट. Okay, so what we have seen in this definition is की पहिले तर कीवर्ड काय, कीवर्ड्स म्हणजे काय असतात, कीवर्ड हे प्री डिफाईन्ड काय बोलू शकतो आपण, प्री डिफाईन्ड वर्ड्स असतात इन इन एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. फॉर एक्झाम्पल पायथन मध्ये काय प्रीडिफाईन्ड वर्ड, टपल आहे, लिस्ट आहे, सेट आहे. त्याचा अर्थ काय की यू कॅन नॉट यूज द टपल्स, लिस्ट अँड सेट टू नेम युअर व्हेरिएबल. यू कॅन नॉट नेम युअर व्हेरिएबल ॲज अ टपल,
tuple is equal to something something. You cannot do that because those are reserved keywords in any programming languages. Okay, tasach हे create table is the reserved keyword in the SQL. फक्त हेच दोघं रिझर्वड आहेत का? नाही. वी हॅव varchar, वी हॅव इंट्स, दीज आर ऑल्सो रिझर्व कीवर्ड्स. म्हणजे काय की हे तुम्ही शब्द वापरून तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स डिफाईन नाही करू शकत. ओके, सो दिस इज अ रिझर्व कीवर्ड. देन वी हॅव लोकेशन. ह्या काय, दिस इज व्हेरिएबल, यू कॅन नेम इट एनिथिंग. ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट फॉलोड बाय सेमिकोलन विल बेसिकली टेल युअर इंटरप्रेटर की जे काही ह्याच्यामध्ये आहे, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि सेमिकोलनचं जे काही मध्ये आहे, दिस इज युअर स्ट्रक्चर ऑफ द टेबल. ओके, आणि मग तुम्ही हे सिटी, कंट्री, बजेट हे काय आहे, हे जे काय ऍट्रिब्यूट्स आहेत हे तुम्ही यू कॅन मेन्शन इट ॲज पर यू कॅन डिफाईन. दीज आर ऑल्सो व्हेरिएबल. व्हॅरकॅर आणि इंटिजर आहेत हे जे आहेत हे डेटा टाइप्स आहेत. ओके, SQL also have data types apart from these two, but these are the data types. Ata, why varchar? Ideally, I should have defined it as capital varchar 20 for the uh, better representation. But SQL he case insensitive language. Okay, let me write it down here. Okay, SQL is case insensitive. सो व्हॉट डू यू मीन बाय केस इनसेन्सिटिव्ह? तुम्ही क्रिएट टेबल असंही लिहू शकता किंवा यू कॅन राईट इट एज स्मॉल लेटर्स क्रिएट टेबल. ओके, पण बेटर कोड रिप्रेझेंटेशन साठी आय विल से when you start seeing some queries, right, you'll see they are written, म्हणजे जे keywords they will be written in the capital, and the rest variables will be written in small. Okay, you can write this entire thing in a one line. ठीक आहे, असं काय नाहीये की ह्या ब्रॅकेट नंतर नेक्स्ट लाईन पाहिजे सिटी लिहायला, देन नेक्स्ट लाईन पाहिजे कंट्री लिहायला. इट इज नॉट नेसेसरी, बट what is necessary is this separator. This has to be there. Okay, this is necessary. Now coming back to this varchar. Okay, these are what I say, what I told you is these are the data types. Okay, ata why budget is defined as in, because it is going to hold only the price information. Okay, so that has to be int. Okay, that's why it is defined as int. Varchar हे SQL मध्ये represents string. Okay, varchar is similar to string. Okay, म्हणजे काय की it holds the variable character information. For example, var चा फुल फॉर्म असं तयार झालाय, व्हेरिएबल कॅरेक्टर. ओके, जर सपोज मी var char 20 असं डिफाईन केलं तर दिस var रिप्रेझेंट्स व्हेरिएबल अँड दिस char रिप्रेझेंट्स कॅरेक्टर. ओके, सो व्हेरिएबल कॅरेक्टर म्हणजे काय की जेव्हा आपण 20 डिफाईन करतो तर तो 20 ब्लॉकची मेमरी ह्याला असाइन करतो. म्हणजे सिटी 20 डिफाईन केल्या तर सिटीला 20 ब्लॉकची मेमरी तो असाइन करून ठेवणार, वेअर you will input your information. Okay, so that is called as variable char. आता varchar सारखंच, varchar is not the only type which is there. Okay, varchar सारखं जर डिफाईन करायचं असेल let me take the habit of writing into capital varchar. We also have something called as an char. Okay, आता काय डिफाईन करते varchar? जसं जसं म्हणाले की व्हेरिएबल लेंथ इन्फॉर्मेशन स्टोर करतो. कॅरेक्टर काय करतो? कॉन्स्टंट लेंथ ऑफ इन्फॉर्मेशन स्टोर करतो. आता व्हॉट डू यू मीन बाय दॅट? varchar कॅन होल्ड अप टू 65 सम नंबर 65
वन 156 इज इट. ह्या ह्यापर्यंतचे डिजिट म्हणजे मेमरी असाइन करू शकतो टू होल्ड द इन्फॉर्मेशन. ओके, जर वायरकॅर डिफाईन नाही केलं, कंसात काय डिफाईन नाही केलं, ब्रॅकेटमध्ये काय डिफाईन नाही केलं, तर इट कॅन होल्ड अप टू 65K ऑफ ऑफ डेटा. पण when we define it as variable 10, it will assign only 10 blocks of memory. Okay, whereas char, जर char 1 डिफाईन केला, तर इट विल होल्ड ओनली वन ब्लॉक ऑफ रेकॉर्ड. मग कॅर मध्ये काय स्टोअर करू शकतो, ज्या गोष्टीची व्हॅल्यू ट्रू किंवा फॉल्स आहे, नो, किंवा येस ऑर नो आहे. मग अशा केसमध्ये यू कॅन डिफाईन ट्रू आणि फॉल्स मेन्शन करायचं. यू जस्ट टेल द इंटरप्रेटर दॅट दिस व्हेरिएबल रिप्रेझेंट्स कॅर वन. ओके, आता सिमिलरली इंट जे आहे, ठीक आहे, दिस इज क्लिअर आहे, वॅर कॅर आणि कॅर. ओके, आता आपण दुसरा डेटा टाईप काय बघितला, इंट, राईट. इंट, किंवा ह्याला असंही लिहू शकतो, इंटीजर. ओके, आता इंट काय रिप्रेझेंट करतो, लॉंग लॉंग टाईप. म्हणजे पॉझिटिव्ह इंटीजर पण ते होल्ड करू शकतो आणि निगेटिव्ह इंटीजर पण होल्ड करू शकतो. म्हणजे काय, आता सपोज 40 रुपये असेल, यु नो, किंवा जर तुमचा बॅलन्स -40 मध्ये गेला, तर दिस हॅज टू बी रिप्रेझेंटेड इन युअर डेटाबेस. सो दिस कॅन बी डन युझिंग इंटीजर. ओके, दीज टू आर द टाइप्स आपण इथे बघितलेत, म्हणून आय एम जस्ट एक्सप्लेनिंग दीज टू. कॅर का आला इन पिक्चर इज बिकॉज टू 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 टेल यू द डिफरन्स अबाउट वायर कॅर आणि कॅर. ओके, आता मुव्हिंग बॅक, आता हा जो आपण टेबल क्रिएट केलाय, राईट. सो वी हॅव टू क्रिएट इट इन सम डेटाबेस. तर मी जसं म्हटलं की डेटाबेसचे व्हेरिएशन्स असू शकतात. म्हणजे आता ज्याला ज्याला लाईट वेट वेब वेब ऍप्लिकेशन तयार करायचं आहे, राईट. तर तर तो पायजाम मध्ये ह्याचा पायथन मध्ये पेप इन्स्टॉल करून एसक्यूएल लाईट यूज करू शकतो. सो एसक्यूएल लाईट इज एसक्यूएल बेस्ड हेच आहे, काय म्हणतो, RDBMS सिस्टम, बट इट इज इंटिग्रेटेड वेल विथ हे पायथनच्या कम्युनिटी बरोबर. ओके, पण मी माय एसक्यूएल इन्स्टॉल केलंय. लेट मी शो यू. एसक्यूएल लाईट जर कोणाला करायचं असेल तर कसं करू शकता, आय जस्ट शो यू वन्स. आता इट डिपेंड्स तुम्ही कुठल्या ह्याच्यावर आहे. तर माझ्याकडे पायचाम आहे म्हणून मी पायचाम करते. VS कोड वगैरे असेल तर तुम्ही त्याच्या टर्मिनलवर पण जाऊ शकता. ओके, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ते चालते इथे ना. सो लेट्स से आय विल से पिप इन्स्टॉल एसक्यूएल लाईट.
Teams. माझं पिप नाही चालत आय गेस. ओके, पण ठीक आहे. द कमांड इज पिप इन्स्टॉल एसक्यूएल लाईट. जर एसक्यूएल लाईट इथे इन्स्टॉल केला ना, तर एसक्यूएल लाईट आणि हिट एंटर केलं तर यू विल गेट इन टू द एसक्यूएल लाईट टर्मिनल. ओके, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल मी काय केलंय, मी एम एस एसक्यूएल इन्स्टॉल केलंय. तर एम एस एसक्यूएलचा इन्स्टॉलेशन करायला काय एम एस एसक्यूएलच्या वेबसाईटवर जायचं, इन्स्टॉल एम एस एसक्यूएल म्हणायचं. ओके, गो हिअर, इन्स्टॉल एम एस SQL. माय ठीक आहे. माय एसक्यूएल इज थोडा लाईट वेट इन्स्टॉलर आहे. माय एसक्यूएल मध्ये गेलो आणि यू यू टेल इट टू इन्स्टॉल वॉट एव्हर दिस इज. ठीक आहे. आता ह्याच्या मधले जे व्हर्जन्स आहेत हे आर्काइव्ह मध्ये दिसतील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय व्हर्जन्स असतील, म्हणजे आता हे काय 8.45 दाखवत आहे ना लेटेस्ट, 46 लेटेस्ट. ह्याच्या आधीचं काय इन्स्टॉल करायचं असेल तर त्या आर्काइव्ह मध्ये दिसेल. बट आय विल सजेस्ट की जे काय लेटेस्ट असेल तेच यूज करायचं, कारण की मी ह्याच्या आर्काइव्ह मध्ये बघितलं तर आर्काइव्ह मध्ये आय कॅन सी दोनच इन्स्टॉलर्स. थांबा, आर्काइव्ह मध्ये खूप सारे इन्स्टॉलर्स आहेत. बट वी नेवर नो ना कुठला पॅच कुठल्या इन्स्टॉलर मध्ये काय म्हणतात फिक्स केलाय. सो आय सजेस्ट इट इज बेटर टू गो विथ गो विथ द लेटेस्ट. ओके, आता जेव्हा आपण सिक्वल इन्स्टॉल करतो, राईट, माय सिक्वल इन्स्टॉल करताना इट विल आस्क यू 4 ऑप्शन्स. ठीक आहे. काय, एक तर सिक्वल सर्व्हर म्हणेल. ओके, क्लायंट CLI म्हणेल, पुन्हा CMD म्हणेल, कमांड लाईन, आणि अजून एक कुठलं तरी ऑप्शन आहे. तर आय सजेस्ट की हे तिन्ही पण इन्स्टॉल करा. जर फक्त CMD केलं ना, फक्त कमांड लाईन वाला केला ना, तर ते फक्त इथून ऍक्सेसिबल होईल. इफ यू आर फेमिलियर विथ दिस नो, देन आय सजेस्ट की गो अहेड आणि यूज फक्त कमांड लाईन. याचं व्हेरिएबल सेट नाही आहे. बट आय यूज, मी हे प्रॅक्टिससाठी हे वाला इन्स्टॉल केलंय ज्याच्यात वर्क बेंच वगैरे दाखवत. वर्क बेंच, ओके. सो वर्क बेंच मध्ये ना काय ऍडव्हान्टेज आहे, तुम्हाला डेटाबेसेस इथे दिसत आहेत. कुठला डेटाबेस क्रिएट केलाय, कुठला कुठला करंटली तुम्ही यूज करताय, आणि डेटाबेसच्या आतमध्ये टेबल काय हे तुम्हाला UI मध्ये दिसतं. ओके, वेअरएज जर तुम्ही इथे CMD मध्ये गेला, तर माझं होते व्हेरिएबल डिफाईन्ड नाहीये, सेट नाहीये, म्हणून मी माय एसक्यूएलच्या प्रॉम्प्ट मध्ये नाही जाऊ शकत आहे. दिस आय विल फिक्स. आय क्रिएट दिस व्हेरिएबल. ओके, आता ह्याच्या प्रॉम्प्ट मध्ये गेला ना, तर तो काय काय असणार, असे ब्लॅक स्क्रीनच दिसणार. सो इफ यू वॉन्ट टू सी कुठले डेटाबेसेस आहेत, तर तुम्हाला ही कमांड
पुट इन करावे लागणार, शो डेटा बेसिस आणि यूज डेटा बेसिस. ओके, तर विल गो बॅक टू आर प्रॉब्लेम स्टेटमेंट. ओके, आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय की माझ्याकडे टेबल आहे अँड आय हॅव टू क्रिएट दिस टेबल. ओके, आणि ॲज आय हॅव सजेस्टेड तुम्ही इन्स्टॉल करा MySQL DB. काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, आय विल हेल्प यू आउट. Okay, but you figure out how which version of SQL you have to install. Okay, कोणी मॅक यूज करत असेल तर त्याचं व्हर्जन डिफर होईल. आता आय एम गोइंग हिअर. this this is going to reduce your computer performance a bit. Okay, say okay, please bear with me. ओके, आता मला काय करायचंय, हा फॉन्ट ठीक आहे ना, दिसतंय व्यवस्थित राईट? मला काय करायचंय, आय वॉन्ट टू क्रिएट अ टेबल लोकेशन्स. हे आहे माझ्याकडे इन्फॉर्मेशन की मला ही लोकेशनचा टेबल क्रिएट करायचंय टू स्टोर ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन. ओके, दिस इज स्लो. ओके, आता माझ्याकडे कमांड हे पण आहे, स्टेटमेंट पण आहे राईट. लेट मी सी इफ आय कॅन कॉपी दिस. ओके, आय कांट. Let me type it here. Create table locations आणि सेमिकॉलन. ओके, आता ह्या दोघांमध्ये जे काय डिफाईन करायचंय, हे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि सेमिकॉलन, त्याच्यामध्ये यू डिफाईन युअर सिटी, व्हॅरकॅर, कंट्री, व्हॅरकॅर 10. ओके, लेटेस्ट डिफाईन ओनली दिस. आता सपोज मी ह्याला एक्झिक्यूट करायचं, इथे जे लाइटनिंगचं साईन आहे ना, दिस इज बेसिकली एक्झिक्यूट. पण हे जर तुम्ही CMD वर कराल ना, तर एंटर केलं की की तो एक्झिक्यूट होणार आहे स्टेटमेंट. ओके, पण आता आता जसं आपण इथे आपण वी वर डिस्कसिंग राईट की टेबल काय काय होईल एका स्पेसमध्ये, द टेबल विल गेट क्रिएटेड. ठीक आहे, इन इन सम स्पेस आउट देअर. ठीक आहे, पण टेबल हॅज टू बी पार्ट ऑफ सम डेटाबेस. बरोबर ना, असं नाहीये की तुम्ही फक्त रॅन्डमली टेबल्स क्रिएट करत गेला आउटर डेटाबेसेस मध्ये. म्हणजे फॉर अ स्मॉल चंक ऑफ डेटा हे दिस वर्क. पण जेव्हा एंटरप्राइज लेवलचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर यू हॅव टू कॅटेगराईज किंवा सेग्रिगेट द डेटा ॲज वेल. म्हणजे आता अकाउंटचा डेटा एका अकाउंटच्या डेटाबेसमध्ये केला पाहिजे. ट्रान्झॅक्शनचा डेटा तुम्हाला ट्रान्झॅक्शनच्या वेगळ्या डेटाबेसमध्ये सेव्ह केलं पाहिजे, सो दॅट यू कॅन सेग्रिगेट युअर डेटा. तर सिमिलरली आपल्याला पण जेव्हा आपण लोकेशनचा टेबल टेबल लिहितोय किंवा टेबल लिहिणार आहे, तर दॅट हॅज टू बी पार्ट ऑफ सम डेटाबेस. बरोबर, सो यू हॅव टू क्रिएट युअर डेटाबेस. तर कसं क्रिएट करणार डेटाबेस? सो व्हॉट यू डू इज, ठीक आहे, हा सिस्टम स्लो आहे. ठीक आहे, क्रिएट डेटाबेस ट्रॅव्हल DB. ओके, आणि लेट मी एक्झिक्यूट दिस कमांड. ठीक आहे, आता जर तुम्ही नोटीस केलं तर मी काय केलं, तो सेक्शन ऑफ द प्रोग्राम मी सिलेक्ट केला आणि आय हॅव हिट एक्झिक्यूट, कारण की मला फक्त क्रिएट डेटाबेस एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, आता काय इथे, अरे, जर तुम्ही खाली बघितलं तुमचं SQLचं स्टेटमेंट
एक्झिक्यूट झालंय तर दिस विल शो इन द ग्रीन लाईट दॅट दिस इज कम्प्लिटेड. ओके, दिस इज क्रिएटेड. आणि हेच तुम्हाला सेम इथे पण दिसेल. सी, हा जो बाजूचा नेव्हिगेटर आहे, नेव्हिगेटर मध्ये पण दिसेल दॅट युअर डेटाबेस हॅज बिन क्रिएटेड. नाव नाव ऑल्सो नोटीस दॅट डेटाबेस जेव्हा रिप्रेझेंट होतो ना, तेव्हा हा असा स्पेरिकल जो फॉर्म आहे किंवा सिलेंड्रिकल जो हे आहे त्याच्या फॉर्म मध्ये दाखवतो. ओके, आपली मीटिंग एंड करूया अँड लेट अस रिजॉईन. ओके.